तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता केज कोर्टामध्ये होणार आहे। दोषारोपपत्र दाखल होताच प्रकरण केज कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं। जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या समोर ही महत्त्वाची सुनावणी आता पार पडणार आहे। बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीने जवळपास 1,500 पानांचं हे दोषारोपपत्र बीड कोर्टामध्ये सादर केलं आणि आता हे प्रकरण केज येथील विशेष मकोका कोर्टामध्ये चालणार आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश दुसरे सुधीर भाजीपाले यांच्या समोर आता या प्रकरणाची पुढची सुनावणी पार पडणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला मागितलेली खंडणी तसंच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण या प्रकरणातील अॅट्रॉसिटीचा गुन्हा असे तिन्ही गुन्हे एकत्र करून आता दोषारोपपत्र सादर करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।